Good morning, friends. Today we learn about the topic mineral nutrition. This topic is the second most and very important topic of this chapter. Mineral nutrition contain the various point in that the first we see green plant for the synthesis of their organic food need inorganic substances, that is elements, which are obtained from the soil in the form of minerals. बघा मित्रांनो, ज्या वनस्पती असतात तर ह्या काय करतात, त्यांचं स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी, सिंथेसाइज करण्यासाठी काय करतात तर इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस, ज्यांना आपण एलिमेंट्स म्हणतो, तर यांचा वापर करत असतात. आणि हे कशापासून त्या मिळवत असतात तर सॉइल पासून त्या मिळवत असतात. कशाच्या फॉर्म मध्ये? इन द फॉर्म ऑफ मिनरल्स. मिनरल्स म्हणजे खनिज, जे सॉइल पासून, रॉकी मटेरियल पासून मिळवले जातात, तर त्याला खनिज असं म्हटलं जातं. आणि इथे शब्द आलाय ऑर्गॅनिक फूड. ऑर्गॅनिक म्हणजे असे पदार्थ की ज्यांचा सोर्स प्लांट आणि ॲनिमल ओरिजिन असतो. आणि इनऑर्गॅनिक म्हणजे काय? अनदर दॅन प्लांट अँड ॲनिमल ओरिजिन यांच्या व्यतिरिक्त ज्याच्यापासून ते मिळवले जातात त्याला इनऑर्गॅनिक म्हटलं जातं. आता तुमच्या लक्षात आलं असेल ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिकचा डिफरन्स. मिनरल म्हणजे खनिज. अबाउट 36 to 40 different elements of periodic table are used as a minerals by the plants. जवळपास या वनस्पती ज्या आहे तर जो काही पिरियडिक टेबल आहे केमिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकतात, त्याच्यामध्ये जे काही व्हेरियस एलिमेंट्स असतात त्यापैकी जवळपास 36 ते 40 असे वेगवेगळे एलिमेंट्स हे वनस्पती वापरत असतात. These are absorbed in ionic dissolved form as PO4, CO3, SO4, etc. Usually through roots, region of elongation and growth. नंतर हे जे काही 36 ते 40 वेगवेगळे जे एलिमेंट्स असतात तर हे कशाच्या फॉर्म मध्ये तर आयोनिक म्हणजे डिझॉल्व फॉर्म मध्ये वापरले जातात. आयोनिक म्हणजे काय? मे बी ते कॅटायन असू शकतात किंवा ॲनायन असू शकतात, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज आयन्स असू शकतात किंवा निगेटिव्हली चार्ज आयन्स असू शकतात. याच्या स्वरूपामध्ये काय केलं जातं तर प्लांट्स हे मिनरल्स ॲब्झॉर्ब करत असतात किंवा एलिमेंट्स ॲब्झॉर्ब करत असतात. आणि कशाद्वारे? तर जी काही मुळं आहेत आणि मुळांचा पर्टिक्युलर कोणता रिजन तर रिजन ऑफ इलॉंगेशन या भागामधनं हे जे काही मिनरल्स आहे एलिमेंटच्या स्वरूपातील हे ॲब्झॉर्ब केले जातात वनस्पतींकडनं. आता आपल्याला सोर्सेस ऑफ मिनरल्स म्हणजे या खनिजांचे स्रोत कोणते आहे ते बघायचे आहेत. द फर्स्ट पॉइंट इज प्लांट डिराईव्ह नेसेसरी एलिमेंट्स फ्रॉम द ॲटमॉस्फिअर, सॉइल अँड वॉटर. हे जे काही वनस्पती आहे तर हे वनस्पती हे जे काही अत्यावश्यक असणारे जे एलिमेंट्स आहे हे कशापासून मिळवतात तर वातावरणातून, ॲटमॉस्फिअर मधनं, सॉइल जमिनीतून आणि पाण्यातून. त्याच्यानंतर द नेक्स्ट पॉइंट इज सोर्सेस ऑफ नायट्रोजन. सगळ्यात जास्त आवश्यक असणारा जो घटक आहे वनस्पतींसाठी तो म्हणजे नायट्रोजन आहे. आणि हा जो काही सोर्स आहे नायट्रोजनचा हा सॉइल मधनं मिळवला जातो. नंतर त्याचबरोबर प्लांट डिराईव्ह नायट्रोजन फ्रॉम बोथ मिनरल अँड नॉन मिनरल ओरिजिन. आणि त्याचबरोबर वनस्पती ह्या काय करतात नायट्रोजन हा दोघी प्रकारांमधनं मिळवू शकतात. कोणकोणते दोन प्रकारांमधनं तर एक तर ते मे बी मिनरलच्या स्वरूपामध्ये मिळवू शकतात नायट्रोजन किंवा नॉन मिनरल ओरिजिन या खनिज किंवा खनिजांव्यतिरिक्त जे काही स्रोत आहे त्यांच्यापासून नायट्रोजन हा मिळवला जातो. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचंय क्लासिफिकेशन ऑफ मिनरल्स. मग हे जे काही क्लासिफिकेशन आहे मिनरल्सचं ते कशा पद्धतीने? ऑन द बेसिस ऑफ देअर रिक्वायरमेंट मिनरल्स वेअर क्लासिफाईड ॲज इसेन्शियल अँड नॉन इसेन्शियल. म्हणजे
बघा मित्रांनो, की हे जे काही खनिज आहे हे वनस्पतींना किती प्रमाणात अत्यावश्यक आहे आणि ते थोड्याच किंवा मोजक्याच प्रमाणामध्ये आवश्यक आहे, तर यानुसार त्यांची जी काही नीड आहे, गरज आहे, त्याच्यानुसार त्यांचे दोन भाग पडतात, इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल. मग बघा, इसेन्शियल मिनरल्स आर दोज that are indispensable without which plant cannot complete their life cycle. म्हणजे अत्यावश्यक इसेन्शियल जे मिनरल्स असतात हे असे मिनरल्स असतात की त्याच्याशिवाय वनस्पती त्यांची जी काही लाईफ सायकल आहे ही लाईफ सायकल पूर्णत्वास नेऊ शकत नाही. एक्झाम्पल आहे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस. या पद्धतीने हे जे काही एलिमेंट्स आहे तर हे अत्यावश्यक असणारे एलिमेंट्स आहे. अगेन आय रिपीटेड, carbon, hydrogen, oxygen, nitrogen and phosphorus. These elements play structural and physiological role. हे जे एलिमेंट्स आहे ते स्ट्रक्चरल म्हणजे जे काही प्लॅनचं शेप आहे, साईज आहे, व्हॉल्यूम आहे, वेट आहे, हे सगळं मेंटेन करण्याचं, त्याचबरोबर फिजिओलॉजिकल म्हणजेच हाऊ टू वर्क द प्लांट जे काही आहे तर हे सगळे महत्वाचे फंक्शन परफॉर्म करायचं काम या एलिमेंटचं असतं. देअर ॲब्सेन्स कॅन प्रोड्यूस ऑर कॉज मेजर डिफिशियन्सी सिम्पटम्स. जर या एलिमेंटची जर कमतरता असेल प्लांट बॉडीमध्ये तर त्याच्यामुळे वेगवेगळे आजार त्या वनस्पतींना उद्भवू शकतात. द नॉन इसेन्शियल एलिमेंट, अत्यावश्यक नसणारे, are not indispensable and they do not produce or cause any deficiency symptoms. हे अत्यावश्यक नसणारे जे एलिमेंट्स आहे तर यांच्यामुळे काही एक फरक पडत नाही आणि वनस्पतींना कोणत्याही प्रकारची व्याधी किंवा आजार उद्भवत नाही. बेस्ड ऑन द क्वांटिटी रिक्वायरमेंट, mineral are classified as a minor or micro elements and major or macro elements. मग क्वांटिटी रिक्वायरमेंट, वनस्पतींना हे जे काही मिनरल्स आहे ते किती प्रमाणामध्ये लागतात त्यांची जी संख्यात्मक म्हणजेच त्याला आपण क्वांटिटी म्हणतो. मग संख्या किंवा किती प्रमाणात ते मिनरल्स लागतात त्या वनस्पतींना गरजेनुसार प्लांट बॉडीनुसार, त्यानुसार त्यांचे दोन प्रकार आहेत. मायनर क्वांटिटीमध्ये जर लागत असतील तर त्याला मायक्रो एलिमेंट्स म्हणतात आणि मेजर जास्त प्रमाणात ते एलिमेंट्स लागत असतील तर त्याला मॅक्रो एलिमेंट्स असं म्हटलं जातं. द नेक्स्ट पॉइंट इज मायक्रो एलिमेंट्स आर रिक्वायर्ड इन ट्रेसेस. हे मायक्रो एलिमेंट जे आहे कमी प्रमाणात लागणारे हे अतिशय कमी स्वरूपामध्ये लागतात कारण त्यांचं जे फंक्शन आहे ते फंक्शन ॲज अ कॅटॅलिटिक रोल म्हणून आहे. म्हणजे ते ॲज अ कॅटॅलिस्ट म्हणून काम करत असतात. म्हणजेच ते बायोकेमिकल ज्या रिॲक्शन आहे प्लांट बॉडीमध्ये याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवत नाही पण त्यांच्या असण्यामुळे ती रिॲक्शन झटपट किंवा स्पीडअप केली जाते. मग असे कोणते मिनरल्स आहे मायक्रो एलिमेंट्स तर झिंक आहे, कॉपर आहे, ॲल्युमिनियम, सिलिकॉन या पद्धतीने ॲज अ कोफॅक्टर. The next point is macro elements, that is they required in a large quantity. जास्त स्वरूपामध्ये आवश्यक असणारे जे मिनरल्स आहे त्यांना मॅक्रो एलिमेंट्स म्हटले जातं. They mainly play nutritive and structural role. आणि त्यांचा सगळ्यात महत्वाचा सहभाग म्हणजे काय, न्यूट्रिशनल व्हॅल्यू जी आहे प्लांट बॉडीची ती वाढवण्यासाठी आणि दुसरं बॉडीचं जे स्ट्रक्चरल शेप, साईज, कलर मेंटेन करायचं काम आहे त्यासाठी त्यांचं महत्वाचं योगदान असतं. मग असे कोणते मिनरल्स आहे किंवा एलिमेंट्स आहे तर कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, नायट्रोजन, पोटॅशियम, सल्फर या पद्धतीचे. त्याच्यातले कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आर नॉन मिनरल मेजर एलिमेंट्स. हे खनिज नाही आहेत, नॉन मिनरल आहे परंतु अतिशय जास्त क्वांटिटीमध्ये लागणारे घटक आहेत. त्याच्यानंतर nowadays mineral are classified on the basis of बायोकेमिकल फंक्शन. नंतर हे जे काही मिनरल्स आहे तर यांचं जे काही
वर्गीकरण आहे ते कशाच्या बेसिसवर केलं जातं? बायोकेमिकल फंक्शन. मग असे कोणते केमिकल्स आहे? तर त्याचा पुस्तकामध्ये एक फ्लो चार्ट दिलेला आहे खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये. तर त्याचं आपण विभाजन केलेलं आहे. तर याच्यामध्ये एलिमेंट्स, त्याच्यानंतर रिजन ऑफ प्लांट इन विच रिक्वायर्ड, म्हणजे कोणत्या पर्टिक्युलर भागामध्ये यांचं वास्तव्य असतं या एलिमेंटचं, त्यांचं फंक्शन काय आहे, कार्य काय आहे, आणि ते नसण्यामुळे कोणत्या व्याधी किंवा आजार उद्भवतात त्या वनस्पतींना, हे आपल्याला बघायचं आहे. द फर्स्ट वन इज नायट्रोजन. नायट्रोजन in the form of NO2 minus or NO3 minus or NH4 plus. मग NO2 minus याला नायट्रोजन डायऑक्साईड म्हटलं जातं आणि हे आयोनिक फॉर्म मधले दिलेले आहेत, म्हणजेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या स्वरूपामध्ये त्यांचं नेचर असणारं. हे लवकर डिझॉल्व्ह होतात प्लांट बॉडीमध्ये. मग अशा स्वरूपातला नायट्रोजन हा लवकर ऍब्झॉर्ब केला जातो. NO3 मायनस दॅट इज नायट्रेट फॉर्म आणि NH4 प्लस दॅट इज अमोनियम. मग हे जे काही आहेत तर हे कुठे असतात प्लांट बॉडीमध्ये? एव्हरीवेअर, पर्टिक्युलरली इन मेरिस्टेमॅटिक टिश्यू. ओव्हरऑल प्लांट बॉडीमध्ये या नायट्रोजनचं वास्तव्य असतं, परंतु पर्टिक्युलरली मेरिस्टेमॅटिक जे टिश्यू आहे, अ रिजन व्हेअर कॉन्स्टंटली सेल डिव्हिजन इज ऑकर, दिस टिश्यू इज कॉल्ड मेरिस्टेमॅटिक टिश्यू. हे आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत. मग यांचं फंक्शन काय आहे? तर हे कॉन्स्टिट्युएंट ऑफ प्रोटीन, न्यूक्लिक ऍसिड, व्हिटॅमिन, हार्मोन्स, कोएन्झाईम, एटीपी आणि क्लोरोफिल साठी अत्यावश्यक घटक म्हणून कामास येतात. आणि नायट्रोजनची डिफिशियन्सी असेल तर प्लांट बॉडी ही स्टंटेड होते, तिची ग्रोथ ही स्टंटेड होते आणि क्लोरोसिस हा आजार होतो. स्टंटेड ग्रोथ म्हणजे काय? ग्रोथ इज रिटार्डेड आणि ते जे स्टेम असतं ते कंडेन्स फॉर्म मध्ये होतं आणि शॉर्ट, बुटकेपणा ज्याला म्हटलं जातं, प्लांट लवकर ग्रो करत नाही, त्याची हाईट वाढत नाही. आणि क्लोरोसिस म्हणजे काय? तर लॉस or non-development of chlorophyll resulting in the yellowing of leaves. म्हणजे क्लोरोफिल डेव्हलप होत नाही किंवा त्याचा ऱ्हास होतो, त्याची कमतरता होते आणि त्याच्यामुळे पानं हे पिवळे पडायला लागतात, त्याला म्हटलं जातं क्लोरोसिस. द सेकंड वन इज फॉस्फरस इन द फॉर्म ऑफ H2PO4 minus called as dihydrogen phosphate or HPO4 2 minus that is hydrogen phosphate. मग कुठे सापडतात हे प्लांट बॉडीमध्ये? यंगर टिश्यू, जे काही नवीन निर्माण झालेले लागलीच टिश्यू आहेत त्यांच्यामध्ये सापडतात. ऑप्टेन फ्रॉम ओल्डर, आणि जे काही वृद्ध झालेले टिश्यू असतात ते हे यंगर टिश्यू मध्ये देत असतात ते. नंतर त्याचबरोबर मेटाबॉलिकली लेस ऍक्टिव्ह सेल, आणि ज्या सेलची कार्यक्षमता ही थोडी कमी होऊन जाते त्यांच्यामध्ये सुद्धा फॉस्फरस आढळतो. फंक्शन काय आहे? कॉन्स्टिट्युएंट ऑफ सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनचा महत्वाचा घटक आहे. कंटेन प्रोटीन, ऑल न्यूक्लिक ऍसिड अँड न्यूक्लिओटाइड रिक्वायर्ड फॉर ऑल फॉस्फोरिलेशन रिएक्शन. सगळ्यात महत्वाची फॉस्फोरायलायझेशन ही जी रिएक्शन आहे त्याच्यामध्ये त्याचं पार्टिसिपेशन असतं. हे कार्य आहे फॉस्फरसचे. मग त्याचा नसण्यामुळे काय होतं? पुअर ग्रोथ, झाडाची व्यवस्थित वाढ होत नाही आणि जी काही पानं आहे ते डल ग्रीन, म्हणजे जो एकदम कच्च हिरवटपणा असतो पानांना तर तो येत नाही. तर ती पानं कशी? तर डलनेस, हिरव्या रंगामध्ये येत असतो. त्याच्यानंतरचे पुढचे जे काही एलिमेंट्स आहे ते म्हणजे पोटॅशियम K+. मग कुठे सापडतात हे? मेरिस्टेमॅटिक टिश्यू यामध्ये आढळतात. बर्ड्स, कळ्या, ल्युजेस आणि रूट टिप्स, मुळांच्या शेंड्यांवर याचं वास्तव्य असतं. आणि फंक्शन काय आहे? हेल्प इन डिटरमाइनिंग ऍनायन कॅटायन बॅलन्स. जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज बॅलन्स आहे तर हे मेंटेनन्स करण्याचं काम सेलमध्ये केलं जातं. इन्व्हॉल्व इन प्रोटीन सिंथेसिस, इन्व्हॉल्व इन फॉर्मेशन ऑफ सेल मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन तयार करायला, प्रोटीन तयार करायला, अँड इन ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा. जो सगळ्यात महत्वाचा स्टोमाटा, मागच्या लेक्चरला बघितलं होतं आपण स्ट्रक्चर, तर त्याचं ओपनिंग क्लोजिंग करण्याचं काम सुद्धा पोटॅशियम करतं. आपण बघितलं होतं. इन्क्रीजेस हार्डनेस
नंतर काठिण्य पातळी जी आहे झाडाची ती वाढवण्यासाठी, टणकपणा येण्यासाठी, मजबूती, ॲक्टिव्हेट एन्झाईम्स अँड हेल्प इन अ मेंटेनन्स ऑफ टर्जिडिटी ऑफ सेल. आणि सेल जे आहे त्यांना ताठरपणा येण्यासाठी सुद्धा या घटकाची आवश्यकता असते. आणि पोटॅशियमची जर कमतरता असेल तर काय घडतं, येलो एजेस टू ल्युझेस अँड प्रीमॅच्युअर डेथ. जे काही पानं आहे त्या पानांच्या आजूबाजूच्या कडा ह्या पिवळसर पडायला लागतात आणि वेळेच्या अगोदरच ते पान म्हातारं होतं आणि गळून पडतं. द नेक्स्ट एलिमेंट इज कॅल्शियम, Ca2+. कुठे सापडतं, तर प्लांट बॉडीमध्ये मेरिस्टेमॅटिक अँड डिफरन्शिएटिंग टिश्यू, जे परमनंट जे काही मॅच्युअर सेल असतात तिथे, आणि मेरिस्टेमॅटिक टिश्यू की जेथे कंटिन्युअस सेल रिडिव्हिजन होत असते. आणि त्याचबरोबर ॲक्युमुलेट इन ओल्डर लिव्हजेस, जे काही वार्धक्याकडे झुकलेली पानं असतात, जुने पानं असतात, म्हणजे झाडावरची ओल्ड जे लिव्हजेस असतात त्यांच्यावर त्यांचं ॲक्युमुलेशन म्हणजेच वास्तव्य असतं. फंक्शन काय आहे कॅल्शियमचं, इन्व्हॉल्व इन अ सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी ऑफ सेल मेम्ब्रेन, ॲक्टिव्हेट सर्टन एन्झाईम required for development of stem and root apex, and as a calcium pectate in the middle lamella of the cell wall. ही झाली त्याची फंक्शन. आणि कॅल्शियम नसेल तर स्टंटेड ग्रोथ. मग स्टंटेड ग्रोथ म्हणजे काय, ग्रोथ रिटार्ड होते आणि जे काही झाडाचं बुंधा किंवा खोड ज्याला म्हणतो आपण ते कंडेन्स फॉर्म मध्ये दिसायला लागतं आणि बुटकं असं झाड ते दिसायला लागतं, म्हणजे त्याची हाईट वाढत नाही झाडाची. द नेक्स्ट एलिमेंट इज मॅग्नेशियम, Mg2+. मग आता हे जे काही मॅग्नेशियम आहे तर हे कुठे आढळतं, तर पानांमध्ये लिव्हजेस विड्रॉल फ्रॉम ओपनिंग लिव्हजेस अँड एक्सपोर्टेड टू डेव्हलपिंग सीड. म्हणजे जे काही पानं आहे, नंतर जे काही एजिंग लिव्हजेस आणि एक्सपोर्टेड डेव्हलपिंग सीड, जे डेव्हलप होणारे सीड आहे त्यामध्ये ते आढळतं. फंक्शन काय आहे, तर ॲक्टिव्हेट एन्झाईम्स इन अ फॉस्फेट मेटाबॉलिझम, कॉन्स्टिट्युएंट ऑफ क्लोरोफिल, मेंटेन रायबोझोम स्ट्रक्चर, ही त्याची फंक्शन झाली. आणि मॅग्नेशियमची कमतरता असेल तर क्लोरोसिस होतं. आणि क्लोरोसिस म्हणजे आपल्याला माहिती आहे की डिग्रीनिंग ऑफ लिव्हजेस, म्हणजे क्लोरोफिल ची क्वांटिटी कमी व्हायला लागते आणि त्याच्यामुळे ते पानं पिवळसर व्हायला लागतात. त्याच्यानंतर पुढचे एलिमेंट्स आहे सल्फर, SO4 SO4 2- म्हणजे सल्फेट फॉर्म मधला. तर हे कुठे आढळतं, तर स्टेम अँड रूट टिप यंग लिव्हजेस रिमोबिलाइज ड्युरिंग सेन्सेसिस, या ठिकाणी याचं वास्तव्य असतं सल्फरचं. फंक्शन काय आहे, कॉन्स्टिट्युएंट ऑफ सर्टन प्रोटीन, व्हिटॅमिन्स, दॅट इज थायमिन, बायोटिन, कोएन्झाइमे अँड फेरेडॉक्झिन, हे त्याचं फंक्शन आहे. आणि क्लोरोसिस म्हणजे काय, तर क्लोरोफिल पिगमेंट कमी व्हायला लागतात, पानं पिवळे पडायला लागतात. आयर्न पुढचा एलिमेंट्स Fe3+. मग हे जे काही आयर्नचे दोन फॉर्म असतात, Fe2+ फेरस आयन्स म्हटलं जातं याला, आणि Fe3+ असेल तर फेरिक आयन्स म्हटलं जातं. दोन आयोनिक फॉर्म मध्ये असतं आयन. मग आयन इज ऑप्टेन व्हेअर एव्हरीवेअर कॅरीज अलॉंग लीफ व्हेन. लीफ व्हेन जे काही आहे पानांच्या शिरा. मग पानांच्या शिरा म्हणजे काय, तर लीफ आहे, लीफ मध्ये मिड रिब असते आणि हे जे काही त्याला असेसरी ज्या रिब्ज असतात, मग अशा पद्धतीने व्हेन आणि व्हेनलेट्स या सगळ्या ठिकाणी आयर्न प्रेझेंट असतं. आणि फंक्शन काय आहे, कॉन्स्टिट्युएंट ऑफ फेरोडॉक्झिन अँड सायटोक्रोम, ॲक्टिव्हेट कॅटालेज रिक्वायर्ड फॉर सिंथेसिस ऑफ क्लोरोफिल. अतिशय महत्वाचं याचं फंक्शन आहे. क्लोरोफिल सिंथेसिससाठी सगळ्यात महत्वाचं पार्टिसिपेशन आयर्न करत असतो आणि याच्या कमतरतेमुळे सुद्धा पुन्हा क्लोरोसिसच होणार आहे, कारण क्लोरोसिस सिंथेसिस मध्ये याचं टेक पार्ट आहे, पार्टिसिपेशन आहे. मग जर क्लोरोसिस झालं तर काय, क्लोरोफिलची क्वांटिटी कमी होते आणि पानं पिवळे पडायला लागतात. मॅग्नीज पुढचा जो काही एलिमेंट आहे हा ट्रेस म्हणजे कमी क्वांटिटी मध्ये लागत असतो. Mn2+
कुठे आढळेल? ल्युजेस अँड सीड या ठिकाणी प्लांट बॉडीमध्ये. फंक्शन ॲक्टिव्हेट सर्टन एन्झाईम दॅट इज कार्बोक्झिलेजेस. या एन्झाईमला तो ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये करत असतो आणि याच्या कमतरतेमुळे क्लोरोसिस आणि ग्रे स्पॉट ऑन ल्युजेस असे ग्रे कलरचे जे काही ठिपके आहे ते पानांवर आढळायला लागतात करड्या रंगाचे आणि पानं पिवळे व्हायला लागतात. क्लोरोसिस दॅट इज डिग्रीनिंग. त्याच्यानंतर मॉलिब्डेनम हा सुद्धा एलिमेंट ट्रॅस अमाऊंट म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये लागतो. याचा फॉर्म्युला आहे MO2 2+. या फॉर्ममध्ये हा लवकर डिझॉल्व्ह होतो. एव्हरीवेअर MO3+ पर्टिक्युलरली इन रूट. जनरली सगळ्या ठिकाणी आढळतो पण जास्तीत जास्त याचं जे अमाऊंट आहे हे मुळांच्या ठिकाणी असतं. फंक्शन ॲक्टिव्हेट सर्टन एन्झाईम इन द नायट्रोजन मेटाबॉलिझम. नायट्रोजन मेटाबॉलिझम करण्यासाठी हा काय करतो? जे एन्झाईम्स लागतात त्यांना कार्यक्षम बनवतो, ॲक्टिव्हेट करतो. याची कमतरता असेल तर स्लाइट रिटार्डेशन ऑफ ग्रोथ. जी वाढीची प्रक्रिया आहे ती तिच्यावर परिणाम होतो, ती थोड्या प्रमाणात मंदावते. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचंय बोरॉन. हा सुद्धा ट्रॅस अमाऊंट म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये लागतो आणि जनरली कोणत्या स्वरूपामध्ये डिझॉल्व्ह होतो? तर BO3- दॅट इज BO3- बोरेट आयन्स म्हटलं जातं याला, किंवा BO4O7 2- टेट्राबोरेट म्हटलं जातं. जनरली ल्युजेस आणि सीडमध्ये याचं वास्तव्य असतं आणि फंक्शन रिक्वायर्ड फॉर द अपडेट अँड युटिलायझेशन ऑफ कॅल्शियम आयन्स, पोलन जर्मिनेशन अँड सेल डिफरन्सिएशन, कार्बोहायड्रेट ट्रान्सलोकेशन. इतकं अतिशय महत्वाचं याचं फंक्शन आहे. आणि जर याची कमतरता असेल बोरॉनची तर बोरॉन हार्ट डिसीज नावाचा पानांना व्याधी किंवा आजार उद्भवतो. त्याच्यानंतर पुढचा आहे कॉपर. हा सुद्धा कमी क्वांटिटीमध्ये लागतो आणि जे नेचर आहे ते Cu2+. एव्हरीवेअर इन द प्लांट बॉडी ॲक्टिव्हेट सर्टन एन्झाईम. काही एन्झाईम सक्रिय करण्याचं काम करतो आणि झाडांना कोणता आजार होतो? डायबॅक शूट असा शेंड्याच्या ठिकाणी आजार उद्भवतो या एलिमेंटच्या कमतरतेमुळे. त्याच्यानंतर झिंक हा सुद्धा कमी क्वांटिटीमध्ये लागत असतो. याचं स्वरूप Zn2n+. आणि एव्हरीवेअर इन द प्लांट बॉडी फंक्शन आहे ॲक्टिव्हेट व्हेरियस एन्झाईम इस्पेशली कार्बोक्झिलेजेस पार्ट ऑफ कार्बोनिक अनहायड्रेज अँड व्हेरियस डिहायड्रोजिनेजेस नीडेड फॉर ऑक्झिन सिंथेसिस. ऑक्झिन महत्वाचा ग्रोथ हार्मोन जो आहे त्याला लागणारे जे काही एन्झाईम्स असतात त्यांना ॲक्टिव्हेट करण्याचं काम हा हार्मोन करत असतो. जर याची कमतरता असेल तर माल फॉर्म रेड ल्युजेस म्हणजे न्यूट्रिशनल जी काही डिफिशियन्सी असते लीफमध्ये ती उद्भवते. क्लोरीन Cl- हे सुद्धा एव्हरीवेअर इन द प्लांट बॉडी आणि याचं फंक्शन आहे विथ Na+ and K+ हेल्प टू डिटरमाइन सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन अँड anion cation balance in the cell, essential for oxygen इव्होल्युशन इन फोटोसिंथेसिस. अतिशय महत्वाचं फंक्शन आहे. सोडियम आणि पोटॅशियम यांच्या मदतीने क्लोरीन काय करतो? सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असणारे जे कॅटायन ॲनायन आहे यांचं बॅलन्स करतो, म्हणजे सोल्यूट बॅलन्स करतो थोडक्यात सेलमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर ऑक्सिजनचं जे इव्होल्युशन आहे त्यासाठी फोटोसिंथेसिसमध्ये तो अत्यावश्यक असणारा घटक आहे. जर याची कमतरता असेल तर प्लांटची ग्रोथ व्यवस्थित होत नाही. पुअर ग्रोथ ऑफ द प्लांट. आणि पुढचे जे टॉपिक आहेत ते पुढचे टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. हा चार्ट अतिशय महत्वाचा आहे आणि बाकीचे जे काही पॉइंट्स आपण आज घेतले तर ते सुद्धा व्यवस्थित प्रकारे अभ्यासायचे. म्हणजेच मिनरल न्यूट्रिशन, सोर्सेस ऑफ मिनरल, क्लासिफिकेशन ऑफ मिनरल्स जे डिफरंट बेसिसवर ते केले जातात. धन्यवाद.
Mhm. Mhm. हॅलो फ्रेंड्स, मागच्या लेक्चरला आपण जे पार्ट्स बघितले होते मिनरल न्यूट्रिशनचे, तर त्यामध्ये आपण मिनरल न्यूट्रिशन म्हणजे काय, नंतर सोर्स ऑफ मिनरल, त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ मिनरल ऑन द बेसिस ऑफ इसेन्शियलिटी अँड नॉन इसेन्शियलिटी, व्हाईल आफ्टर दॅट क्वांटिटी रिक्वायरमेंट, याच्या बेसिसवर आपण मायनर क्वांटिटीमध्ये असेल तर मायक्रोन्यूट्रियंट, लार्ज क्वांटिटीमध्ये असेल तर मॅक्रोन्यूट्रियंट हे प्रकार बघितले. त्याच्यानंतर आपण मिनरल ऑन द बेसिस ऑफ बायोकेमिकल फंक्शन हे प्रकार बघितले होते. त्याच्यामध्ये जे व्हेरियस एलिमेंट्स आहे, तर ह्या व्हेरियस एलिमेंट्स जे काही पोझिशन आहे म्हणजे रिजन ऑफ प्लांट इन विच रिक्वायर्ड, त्याच्यानंतर त्यांचं फंक्शन, त्याच्यानंतर त्याचे डिफिशियन्सी सिम्पटम्स, हे सर्व आपण अभ्यासलं. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे सिम्पटम्स ऑफ मिनरल डिफिशियन्सी. मग हे जे काही मिनरल्स असतात यांची कमतरता झाली वनस्पतींच्या शरीरात, तर काय लक्षणं उद्भवतात ते आपल्याला बघायचं आहे. Any visible deviation from the normal structure and function of the plant is called symptom.
और हंगर साइन. म्हणजे बघा, जे काही वनस्पतीचं जे नॉर्मल स्ट्रक्चर आणि फंक्शन आहे, तर त्याच्यामध्ये जर फरक जाणवायला लागला आणि तो प्रत्यक्ष रूपात आपण डोळ्यांनी बघू शकतोय असा असेल, तर त्याला लक्षणं म्हटलं जातं किंवा हंगर साइन म्हटलं जातं. The second point is the concentration of the essential elements below which plant growth is retarded is termed as a critical concentration. हे जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे इसेन्शियल एलिमेंटचं, तर हे प्रमाणापेक्षा जर कमी असेल तर वनस्पतींच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. वाढ व्यवस्थित होत नाही, म्हणजे ती स्टंटेड होते, रिटार्ड होते आणि याला गंभीर स्वरूपातील फरक असं म्हटलं जातं, म्हणजेच त्याला क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन म्हटलं जातं. सम इम्पॉर्टंट डिफिशियन्सी सिम्पटम्स सीन इन द प्लांट्स आर. मग आता वेगवेगळे जे काही लक्षणं आहे वनस्पतींमध्ये जे दिसून येतात ते आपल्याला बघायचे आहे. त्याच्यातला पहिला आहे स्टंटिंग. मग स्टंटिंग किंवा स्टंटेड ग्रोथ ज्याला म्हणतो आपण, तर यामध्ये ग्रोथ ही रिटार्ड होते आणि स्टेम कसं दिसायला लागतं, कंडेन्स म्हणजे शॉर्ट दिसायला लागतं, बुटकसं असं ते दिसायला लागतं. म्हणजे थोडक्यात प्लांटची जी हाईट आहे ती होत नाही. सेकंड पॉइंट इज क्लोरोसिस, that is loss or non-development of chlorophyll. क्लोरोफिल पिगमेंट हा अतिशय आवश्यक असा घटक आहे जो फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये जर नसेल तर ती प्रोसेस कंडक्ट होत नाही. मग या क्लोरोफिल पिगमेंटचं प्रमाण हे अतिशय कमी व्हायला लागतं किंवा तो डेव्हलपच होत नाही. मग अशामुळे ते पानं काय होतात, कारण क्लोरोफिल म्हटलं म्हणजे पानांना हिरवा रंग देणारा, त्याचं नावच आहे हरितद्रव्य. जर त्याची कमतरता असेल तर पान हिरवगच्च असेल का, नाही, हिरवगार दिसणार नाही. म्हणजेच ते कसं होतं, येलोइश, म्हणजेच येलोइंग ऑफ लीजेस, पानं पिवळी व्हायला सुरुवात होतात. नेक्रोसिस, इट इज द लोकलाइज डेथ ऑफ टिश्यू ऑफ लीजेस. म्हणजेच पर्टिक्युलर ठिकाणावरच्या ज्या पेशींचा समूह आहे, म्हणजेच त्याला आपण टिश्यू म्हणतो, हा मृत व्हायला लागतो त्या पानांमधला आणि त्या टर्मला म्हटलं जातं नेक्रोसिस. द नेक्स्ट टर्म इज मोल्टिंग, मॉटलिंग, सॉरी. मग हे जे काही मॉटलिंग टर्म आहे ही म्हणजे अपीअरन्स ऑफ ग्रीन अँड नॉन ग्रीन पॅचेस ऑन लीव्हजेस. म्हणजे वनस्पतींच्या पानांवर काही ठिकाणी हिरवेपणा तर काही ठिकाणी पिवळसर किंवा काळे ठिपके दिसायला लागतात, त्याला मॉटलिंग असं म्हटलं जातं. ॲब्सिशन, ॲब्सिशन इज नथिंग बट प्रीमॅच्युअर फॉल ऑफ फ्लावर, फ्रूट अँड लीव्हजेस. म्हणजे विशिष्ट वेळेच्या अगोदर जे काही फुलं, पान आणि फळं गळती सुरू व्हायला लागते, तर त्याला म्हटलं जातं ॲब्सिशन. दीज आर द सिम्पटम्स ऑफ मिनरल डिफिशियन्सी इन प्लांट. त्याच्यानंतर आपल्याला एक महत्वाचा घटक बघायचा आहे, तो म्हणजे काय, तर डू यू नो. तुमच्या पुस्तकात दिलेलं असतं की तुम्हाला माहित आहे का, मग ते माहीत असायला हवं, त्यासाठी इम्पॉर्टंट असतं. मग याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे कॉन्स्टिट्युएंट ऑफ प्रोटोप्लाझ्मा अँड सेल वॉल. मग आता जे काही प्रोटोप्लाझम आणि सेल वॉलचे महत्वाचे घटक आहे, तर ते कोणते आहेत, कोणत्या एलिमेंट्स पासून हे बिल्डअप होतात, तर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर हे इम्पॉर्टंट आणि परमनंट कॉन्स्टिट्युएंट आहे प्रोटोप्लाझमचे आणि सेल वॉलचे. त्याच्यानंतर ऑस्मोटिक पोटेन्शियल. मग हे जे काही ऑस्मोटिक प्रेशर असतं सेलमधलं, त्याच्यामुळे काय होतं की जे मिनरल सॅल्ट आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात हे डिझॉल्व्ह होतात त्या सेल सॅपमध्ये. द नेक्स्ट वन इज कॅटॅलिटिक फंक्शन. तर मॅनी एलिमेंट्स लाईक आयर्न, दॅट इज फेरिक और फेरस, कॉपर, झिंक, मॅग्नेशियम, मॅग्नीज, क्लोरीन act as a catalyst in various enzyme reaction of plant metabolism. वनस्पतींच्या ज्या चयापचय प्रक्रिया आहे, मेटाबॉलिझम, दॅट इज एनाबॉलिक अँड कॅटाबॉलिक ज्या प्रोसेस असतात, यांच्यामध्ये जे काही एन्झाईम रिएक्शन असतात त्यांच्यामध्ये ॲज अ कॅटॅलिस्ट म्हणून हे एलिमेंट्स वापरले जातात. त्याच्यानंतर परमिएबिलिटी ऑफ सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन. मग सायटोप्लाझ्मिक
मेम्ब्रेन जे आहे तर यांच्यामध्ये परमिएबिलिटी दाखवणारे कोणते कॅटायन्स किंवा ॲनायन्स असतात, तर मोस्टली कॅल्शियम आणि पोटॅशियम. तर बघा, परमिएबिलिटी ऑफ मेम्ब्रेन इज इन्फ्लुएन्स्ड बाय द प्रेझेन्स ऑफ व्हेरियस कॅटायन्स अँड ॲनायन्स ऑफ मिनरल एलिमेंट इन द एक्सटर्नल मीडियम लाईक कॅल्शियम Ca+ अँड K+. यांच्या असण्यामुळे जी परमिएबिलिटी असते त्या सेल मेम्ब्रेनची ती ॲक्टिवेट होते, स्पीडअप होते. द नेक्स्ट वन इज कॉम्पोनंट ऑफ एनर्जी रिलेटेड केमिकल कंपाऊंड. मग फॉस्फरस इन ATP अँड मॅग्नेशियम इन क्लोरोफिल. म्हणजे असे कॉम्पोनंट की जे काय करतात, एनर्जीशी रिलेटेड असतात आणि अतिशय महत्वाचे असतात. मग ATP ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट ज्याला म्हटलं जातं, हा एनर्जी करन्सी मोलेक्युल असतो. मग हा जो ATP मोलेक्युल आहे त्याच्यामध्ये असणारा फॉस्फरस अतिशय महत्वाचा एलिमेंट आहे आणि क्लोरोफिलमध्ये मॅग्नीज हा अतिशय महत्वाचा एलिमेंट आहे. त्यानंतर ॲटमॉस्फिअरिक CO2 that is carbon dioxide is virtually the only source of carbon which is the basic constituent of all organic compound. कार्बन डायऑक्साईड जो आहे वातावरणातला हा अतिशय महत्वाचा सोर्स आहे कार्बनचा आणि हा बेसिक कॉन्स्टिट्युएंट आहे सगळ्या किंवा मोस्ट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंडचा. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे टॉक्झिसिटी ऑफ मायक्रोन्यूट्रियंट. मग टॉक्झिसिटी म्हणजेच काय, तर हे जे काही मायक्रोन्यूट्रियंट्स असतात म्हणजेच लेस क्वांटिटीमध्ये रिक्वायरमेंट असणारे, तर यांची सुद्धा काय विषारीपणा जो आहे तर हा वनस्पतींना भोगावा लागतो. मग कशा पद्धतीने, तर बघा, मिनरल आयन कॉन्सन्ट्रेशन विच रिड्युसेस द ड्राय वेट ऑफ टिश्यू बाय 10% इज कन्सिडर ॲज अ टॉक्झिक. अतिशय महत्वाचं स्टेटमेंट आहे. जे काही मिनरल आयन कॉन्सन्ट्रेशन आहे तर हे काय करतं, ड्रायवेट जे आहे टिश्यूचं त्या प्लांट बॉडी मधलं, जर हे 10% पेक्षा जर कमी व्हायला लागलं तर ते म्हणजे काय, घातक असतं, विषारी असतं. टॉक्झिसिटी ऑफ वन एलिमेंट मे इनहिबिट द अपटेक ऑफ द अदर. जर एका एलिमेंट मुळे विषारीपणा उद्भवायला लागला तर त्याच्यामुळे त्याचा परिणाम दुसरे जे एलिमेंट्स आहे तर त्यांचं जे काही अपटेकिंग आहे म्हणजे ते घेतले जातात वनस्पतींच्या शरीरात तर ते इनहिबिट केले जातात, सप्रेस केलं जातं. मॅग्नीज टॉक्झिसिटी डेव्हलप डिफिशियन्सी सिम्पटम्स ऑफ कॅल्शियम, मॅग्नेशियम अँड आयर्न. मग मॅग्नीज ची टॉक्सिसिटी या एलिमेंटचा जर विषारीपणा उद्भवायला लागला प्लांट बॉडीमध्ये तर कशाची कमतरता त्या वनस्पतींमध्ये आढळते, तर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आयर्न यांना ती प्लांट बॉडी ॲक्सेप्ट करू शकत नाही, ॲब्झॉर्ब करू शकत नाही. कशामुळे, कारण मॅग्नीजच्या प्रेझेन्समुळे कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न हे अपटेक केले जातात, परंतु मॅग्नीजची टॉक्झिसिटी असेल, डिफिशियन्सी असेल तर त्याच्यामुळे कॅल्शियम, मॅग्नीज आणि आयर्न जे अतिशय महत्वाचे एलिमेंट्स आहेत ते ॲब्झॉर्ब होतील का, तर नाही. मिनरल साल्ट ॲब्झॉर्प्शन याच्यावर सुद्धा परिणाम होतो. बघा, मिनरल आयर्न ॲब्झॉर्प्शन इज इंडिपेंडंट ऑफ वॉटर ॲब्झॉर्प्शन. हे जे काही मिनरल आयर्न ॲब्झॉर्प्शन असतं हे पाण्याच्या शोषणावर अवलंबून नसतं, इंडिपेंडंट असतं ते. मिनरल आयर्न ॲब्झॉर्प्शन कॅन ऑकर इन 2 वे. मग हे जे काही मिनरल आयन्सचं शोषण असतं हे 2 प्रकारे केलं जातं किंवा 2 प्रकारे आढळतं. कशा पद्धतीने, तर बघा, पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन. मग पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन या प्रोसेसमध्ये एनर्जीची रिक्वायरमेंट नसते. मग बघा आता, molecule or ion diffuse from a region of their higher concentration to a region of their lower concentration. हे जे काही मोलेक्युल्स किंवा आयन्स असतात हे डिफ्यूज केले जातात कोणत्या भागाकडनं, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. त्याच्यानंतर मूव्हमेंट ऑफ मिनरल आयन्स इनटू रूट सेल ॲज अ रिझल्ट ऑफ डिफ्युजन